रवींद्र वाडकर नावाने कोण जॉईन झालंय? रिनेम करून घेतेस का? छान स्पृहा. पुढच्या वेळी पण ना नावाने रिनेम करूनच करायचं. ठीक आहे. छान. आरव आलेला आहे. नमस्कार. नमस्कार. आपण थोडी वाट बघूया सगळ्यांची. हो. ऑडिओ रेकॉर्ड अरे बापरे, कोणी आलं? ओके. पंक्ती, आरव, प्रेयांश आणि स्पृहा. कुणाकुणाची प्रार्थना पाठ आहे? एक मिनिट, एक मिनिट. मी सांगेन म्हणायला. थांबा एक मिनिट. हा, ठीक आहे. ओके. स्पृहाची पाठ आहे.
अथेना. अजून कोण? सगळेजण आपापल्या नावाने जॉईन झालेलात ना? हो. ठीक आहे. स्पृहा, पंक्ती, आरव, अथिना, रेयांश आणि प्रीतिका. मॅम मी प्रिशा आहे. अच्छा, प्रिशा. ओके, ठीक आहे, छान. अनुराधा मॅडम आहात का? अनुराधा मॅडम आहात का तुम्ही? हा हा आले ना. हा. हॅलो. कुणाला येतं प्रार्थना? कुणाला ज्यांना येते त्यांनी हँड राईज करा बरं. मी प्रत्येकाला एक एक कडवं म्हणायला लावणार आहे. अच्छा, पंक्तीला येते, त्यानंतर रेयांशला येते आणि आरवला येते, हो ना? तर एक एक कडवं म्हणायचं प्रत्येकाने, ठीक आहे? स्पृहाला पण येते, चालेल. बरं, आता यावेळी स्पृहा पहिलं कडवं म्हणेल, रेयांश दुसरं कडवं म्हणेल, प्रिशा तिसरं कडवं म्हणेल, ठीक आहे? चालेल. आरवची आई बोलते, हा, त्याला बोला. फक्त 2 लाईन येत आहे. काही हरकत नाही, काही हरकत नाही. त्याला पाठ करायला लावायची आहे. पहिलंच कडवं येतं. हो. हा, मग सांगा मला तसं. प्रिशाला पहिलं कडवं येतं, ठीक आहे, प्रिशा पहिलं कडवं म्हणेल. दुसरं कडवं कुणाला येतं? स्पृहाला येतं का? मॅम दुसरं कडवं मला येतं. मला म्हणजे पंक्तीला. बरं, दुसरं कडवं पंक्ती म्हणेल, ठीक आहे? दुसरं आणि तिसरं कडवं कोण म्हणेल? सान्वीला येतं का? छान. तर पहिलं कडवं प्रिशा, दुसरं कडवं पंक्ती, तिसरं कडवं सान्वी. चला, हात जोडा सगळ्यांनी छान. चला, सुरू करा. आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच तुमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना दमदाते लहान ती भाषा देश सारे संपू दे. आशा एक रंगू दे. पुन्हा त्याची चांदणी माणसाने मानसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना आहे, हीच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. होवताली दाटली अंधार दुःख चाचरी. मला फोड. अरे मला म्हणून दाखवा लागतो प्लीज. होवताली दाटला अंधार दुःख चाचरी.
सूर्य सूर्य सत्याचा सत्याचा उद्या उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्याचे सागणे, मानसाने मान मानसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. ठीक आहे. तिसरं कडवं सान्वी म्हणेल. म्हण. वरचंच राहिलं थोडं, जा तिकडे जरा. सान्वी अनम्यूट कर. अहो याच्यात रेकॉर्डिंग सुरू आहे सगळं. लाभले आयु जितके ते जगावे चांगले, पाऊले चालू पुढे ते थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. मानसाशी मानसाचा समवागणे. हीच अमुची प्रार्थना, हीच अमुची मागणे. मानसाने मानसाशी मानसा संवागणे. आता सगळ्यांना मी सांगते, प्रार्थनेचा ऑडिओ आहे आपल्या याच्या ग्रुपमध्ये पाठवलेला, तो छान ऐका आणि मग त्याची चाल सुंदर आहे, ते ऐकून ऐकून पाठ करा. ठीक आहे. छान छान म्हटले सगळ्यांनी. नमस्ते, चालेल. शुभ सकाळ. हा, शुभ सकाळ. अनुराधा मॅडम सुरू करा तुम्ही आता. ठीक. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे. आता हेच तुम्ही मराठीत बोला बरं थोडं. हा हा, तुम्ही आता सगळं हे स्पीक आपला माईक आहे ना करा. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. छान. आरव, धन्यवाद. धन्यवाद. प्रिशा, आज काय आहे स्पेशल आणि म्हणजे तुम्ही नवीन काय? सगळ्यांनी कुणाला म्हणायचं आहे महिला दिनाच्या शुभेच्छा? तुमच्याकडे कोण कोण महिला आहेत? आई आहे, ताई आहे, मावशी आहे, आत्या आहे, तुमच्या शेजारच्या काकू आहेत. सगळ्यांना तुम्ही म्हणू शकता आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे. अनुराधा मॅडम, काही शेअर करणार आहे का आज तुम्ही? हो हो, बर. मला आणि म्हणायचं आहे स्पृहा, तू हे यस का बरं केलंय? यस कशासाठी केलंय? आज महिला दिनाबद्दल कोणाला बोलायचं आहे अजून? सान्वी, सान्वीला काही बोलायचं का? सान्वी, सान्वीला काही बोलायचं? बोलायचं का? आपल्याकडे मातृत्व बोलायचं आहे तुला? बोल ना, बोल, काय बोलायचं? मला एक गोष्ट सांगायची आहे स्वतःची. एका दिवशी एक दासीची राणी होती. तिचं नाव होतं मन्ना कनिका आणि तिला सगळे म्हणायचे मनू. आणि ती खूप सूर होती आणि खूप इंटेलिजंट होती. म्हणून तिने ब्रिटिशांना बोलून युद्ध केला. म्हणून तिने बोलली, मेरी झांसी नहीं दूंगी. तिचं नाव अजय राणी लक्ष्मीबाई. अरे वा. अजून समोर काय? अजून कोणाला बोलायचं प्रिशा?
तुला बोलायचं नाही. नाही बोलायचं? अजून कोणाला बोलायचं आहे का? चला, तर आज आपला कोणता दिवस आहे? मातृत्वाचा दिवस आज आपण साजरा करणार आहोत. तर आपल्या पूर्ण भारतामध्ये आज मातृत्व दिनाला खूप महत्व दिलं जातं. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? तुमच्याकडे मातृत्व हे आपल्याकडे आलेली एक खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला हे प्राप्त झालेलं एक मोठं अस्तित्व आहे. जेव्हा आपण अस्तित्वात आलो तेव्हा हे आपल्या मायभूमीतून आपण इथेपर्यंत पोहोचलो आहोत. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? माहिती आहे? तुमच्या घरात कोण कोण आहे? एक आई असते आणि अजून कोण कोण असतात? मातृत्व लाभलेलं कोण कोण आहे आपल्याकडे? आजी असते, आई असते, बहीण असते, काकू असते, है ना? असते का आरव? मावशी आरव? असते. हा, हो. मावशी असते. अजून कोण असतं? आई, अजून आजी, कोण? आई आजी असते. मामी, अजून कोण असतं? टीचर, मामी, हा, लोक आपल्यावर सगळं काय करतात? एक माया करतात, प्रेम करतात ना? हा. तुम्हाला कोण आवडतं सगळ्यात जास्त प्रेम करणारं? आजी आवडते, आई आवडते, मावशी आवडते, अजून कोण आवडतं? आई, हा. आया, राजी, हा, आजी. आई आणि आजी. छान छान आजीकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? छान छान आजी काय काय सांगते आपल्याला? कोणाला माहिती आहे? हा, काय सांगते? आपल्याला गोष्ट. हा, गोष्ट सांगते. तर काय सांगते आजी आपल्याला? बाहेर फिरायला घेऊन जाते. घेऊन जाते का? घेऊन जाते ना? आणि आपल्यावरती माया पण करते. माया करते ना? कोणाला बोलायचंय? कोणाची आजी काय 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 करते आपल्यासाठी? आजी आपल्यासाठी काय काय करते? सांगायचं आहे? हा, प्रिशा सांग. आजी आपल्याला गोष्ट सांगते. आजी आपल्याला बाहेर घेऊन जाते. जे पाहिजे ते घेऊन देते. अच्छा, तर तुला कोणती गोष्ट सांगितलेली आहे आजीने? सांगता येईल तुला? हो. सांगून दाखव. अ, 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 एक आजी असते. ती तिच्या मुलीकडे जात असते. तर तिला एक सिंह मिळतो. तर तो बोलतो, मी तुला खाऊ का? ती बोलते, नाही, मी आता आणखीन मोठी होऊन येते. माझ्या मुलीकडे खूप खाऊन येते आणि मग तू मला खा. मग नंतर तिथं पुढे तिला कोल्हा मिळतो. तो बोलतो की मी तुला खाऊ का? तर ती बोलते, नको, मी माझ्या मुलीकडे जाऊन आणखीन मोठी होऊन येते. मग तुम्हाला आणखीन खायला मिळेल. मग नंतर हा. ती तिच्या मुलीकडे पोचते आणि मग 10 दिवस होतात आणि मग नंतर तिची आई खूप चिडलेली असते. खूप चिडलेली असते आणि बोलते की मला सगळे प्राणी खाणार आहेत. आणि मग नंतर ती बोलते ती एक भोपळा देते तिला आणि मग ती बोलते, ह्याच्यामध्ये बसून जा तू. मग सिंह अगोदर तिला कोल्हा मिळतो. कोल्हा बोलतो कोल्हा बोलतो, असा कसा भोपळा कसा चालतो? आणि मग
त्याने त्याला लाथ मारलं आणि मग नंतर तो भोपळा फुटला आणि मग नंतर त्यांना कळलं की तिथं आजी आहे. तर मग सिंहाने पाहिलं आणि मग बोलला मीच खाणार कारण की मीच राजा आहे. कोल्हा बोलला मीच खाणार कारण की मीच शोधलं. तर तोपर्यंत त्यांचं भांडण होतं तोपर्यंत ती आजी निघून पण जाते. अरे वा, छान छान. टाळ्या वाजवा हिच्यासाठी. टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. छान, खूप छान सांगितलं. सान्वीला सांगायचंय आरव. आरव सांगेल. सांग आरव. आरव. नाही सॉरी. तो त्याने असंच हात वर केलेलं. हा, बोल ना. विशाल, तुझं बंद कर. माईक बंद कर. मला हो हो. आजी आपल्याला खूप खूप गोष्टी सांगते आणि आपल्याला खाऊ म्हणते आणि आपल्याला कुठे कुठे नेऊन जाते. बरोबर. आणि आणि आजीने मला सांगितलं एक गोष्ट. गोष्टीचं नाव आहे असं एखाद्याची पावती ऐकते आणि मग पावती घट्टीच्या बापाला बाळ असतं तेव्हा तिला त्याला त्या पावती मोदक म्हणून देते, लाडू बनवते. तसेच मला पण आई मोदक म्हणून देते आणि मला मोदक बनवले खाल्ले पण येते. थँक्यू. खूप छान. टाळ्या वाजवा सान्वीसाठी. छान सांगितलं सानूनी. परत कोणाला सांगायचं आहे का? सांगायचं आहे? चला तर आपण पुढे ओढूया. हा ठीक आहे ना? हा. तर मागच्या क्लासमध्ये आपण काय शिकलो होतो? कोणाला माहिती आहे? सांगेल कोणी? स्वर शिकलो होतो ना? आपण स्वर शिकलो अँड आपण स्टोरी बोललो होतो. हा. तर स्वर कोणाला सांगता येतील स्वर कोणते कोणते आहेत? कोण सांगेल? रियांश सांगेल. सांग रियांश. अ आ ई उ रू ए ऐ ओ औ आहा. बरोबर. अजून कोण सांगेल? आरव. आरव सांगेल. अ आ ई उ री ए ऐ ओ औ आहा. पंक्ती. माईक ऑन कर तुझा. माईक चालू कर बाळा. हा. अ ई उ रू ए ऐ ओ औ आहा. हा. अथेना. अ आ ई उ रू ए ऐ ओ औ आहा. हा. शुभ्रा. स्पृहा. स्पृहा. हा. आ ई उ री ए ऐ ओ औ आहा. बरोबर. सांगते. अ आ ई उ ए ऐ ओ औ हा रू अरे लू.
आहा. हा प्रिशा. अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ आहा. हा. तर आपण जेव्हा अ अ म्हणतो तेव्हा आपला जो आपला वर्ड्स वर्ण निघतो, स्वर जो निघतो तो स्वर आपला बाहेर निघतो. कसा निघतो? अ. कसं म्हणतो आपण? आणि जेव्हा आ म्हणतो तेव्हा आ कुठे जातो आपला? आतमध्ये जातो. ठीक आहे. परत ई, तेव्हा ई म्हणून बघा कशी वाटते ई. परत बाहेर येते ई. परत आपला बाहेर निघतो उ. दुसरा उ बोलला तेव्हा आतमध्ये जातो. परत ए. ए. आलं? तर स्वर सगळ्यांना समजलंय. तर आपण आता व्यंजन बघूया. ठीक आहे. तर व्यंजन कोणते कोणते झाले होते ना आपले? कोण सांगेल? कोण? सांग प्रिशा. क ख ग घ. हा, 4 आपले व्यंजन झालेले होते. ठीक आहे. तर आपण त्याच्या समोरचे आता बघूया. ठीक आहे. समोरचं व्यंजन कोणतं आहे? अंग. कोणतं आहे? हा. अंग. हा. त्याच्यानंतर कोणतं आहे? अंग. च च हा. छ च च ज ज छ य त थ द द न त थ द द न य फ ब भ म य र ल व श श स ह. ठीक आहे. आता आपल्याकडे ठीक आहे. चमचा. से चमचा. तर च पासून आपल्याला कोणते 5 शब्द बनवायचे आहेत? पासून कोणते शब्द बनवायचे आहे आपल्याला? चमचा. हा, चमचा. अजून 5 शब्द सांगायचे आहे. च से चमचा झालं. आता परत कोणतं येईल? कोणतं येईल? कोणाला येणार? च से चमचा. चाक. हम्म. चाक. तुमच्याकडे आता वही आहे ना? च. हा, च काढा. आता च काढून दाखवा. दाखवायचं आहे तुम्हाला. च. च से चमचा. हा. हा. च से. आता च पासनं बनणार आपल्याला 5 शब्द सांगायचे आहे. एक चमचा झालं. दुसरा कोणता येईल? चाक. हा, चा. चमक. चकली. आपण चमक. तो ना, कोणाला चकली आवडते? चमक. चमक. हा. पिवळा. चिवडा. अजून च पासनं सांगायचे. च. च से चरखा. च से. तू काय लावलं आहे? सानवीनी काय लावलं आहे आता? डोळ्याला काय लावलाय? चष्मा. आता आपल्याकडे आहे चष्मा. हा, आपल्याकडे चष्मा पण आहे. अजून कोणाला सांगता येईल? लिहिलं तुम्ही? हो. तसेच सगळ्यांनी च म चा लिहिला. खूप छान. नमस्ते मॅडम, मी मी सान्वीची आई सगळ्यांना एक बोलते. सांगते आहे. हे बघा, च आहे ना, 2 प्रकारे उच्चार केला जातो. आपण चहा म्हणतो आणि चमचा पण म्हणतो. ठीक आहे. चकली. ठीक आहे. तर उच्चार करताना आपण आपल्या मराठी भाषेचे उच्चार व्यवस्थित शिकायचे. हो ना? चकली म्हणतो ना आपण, चकली. आणि च. चहा म्हणताना आपण च म्हणतो. ठीक आहे. तर हे थोडासा फरक लक्षात घ्यायचा सगळ्यांनी. हा, ठीक आहे.
तर दुसरा शब्द लिहायचा आहे आपल्याला. चकली. लिहिलं? लिहित आहे सानू? नाही. चकली. मॅडम मला एक सांगायचं होतं, मी सान्वीची आई बोलतेय. हा हा बोला ना. हा, तर सान्वीला ना गेल्या वर्षी लहान गटामध्ये अ ते अहा वगैरे पर्यंत शिकवलं ना, आणि 1 ते 10 हा. आपल्या शाळेमध्ये तेवढं तिला येतं. पण ती आता सध्या ज्युनियर केजी मध्ये आहे, त्यामुळे तिला फक्त सगळ्याचं बोलता येतं. म्हणजे तिला च क ख वगैरे काही लिहिता येत नाही. त्यानं तर मी काढून होते, मग त्याच्याकडून करून घेते का? 1 मिनिट. कारण तिला हिंदी पण नाहीये अजून लिहायचं. ती ज्युनियर केजी मध्येच आहे शाळेमध्ये. बरं बरं. पण मला हिंदी शिकवता चालेल, पण असं नाही शिकवत काय. म्हणजे बोलायला शिकवतात फक्त थोडं थोडं, पण ते अजून थोडं मला असंच बोलायला शिकवतात. प्रॅक्टिस बोलून पुढच्या वर्षी प्ले ला गेली बघ, मला शिकवणार. बरं बरं, खूप छान. अनुराधा मॅडम, एक काम करा, सगळ्यांना शब्द हा. सांगायला सांगा. ठीक आहे, शब्द सांगायला सांगा ठीक. सगळ्यांना. आणि ज्यांना बरं. लिहिता येतं त्यांनीच फक्त लिहा. थँक्यू मॅम. कारण क हा. ख ग घ आता शिकणारच आहे सगळेजण, त्यामुळे तुमची अक्षर हो ओळख होणारच आहे. ठीक आहे, हो. त्यामुळे अक्षर ओळख झाली की तुम्हाला लिहिता येईल नक्की. ठीक आहे सान्वी, ठीक. घाबरायचं नाही. तर ठीक आता आहे. तुम्ही ज्यांना माहिती आहे लिहिणं त्यांनीच लिहा, ज्यांना नाही माहिती त्यांनी प्रयत्न करायचा असेल तर ठीक आहे, पण वेगवेगळे शब्द मात्र नक्की सांगा. ठीक आहे, आपल्याला शब्द पण वाढवायची आहे, शब्द संपत्ती वाढवायची आपल्याला आपली. त्यामुळे ज्यांना शब्द सांगा सगळ्यांनी, ज्यांना लिहिता येतं त्यांनी लिहा. ठीक आहे, हा. कारण ठीक. आता आपण क ख ग घ घेणारच आहे. तर आपण घेणारच आहे. क ख ग घ लिहून घे. तुला हे लिहिता नाही येत, तू ते लिहायचं मग. बाकीच्यांना येत आहे का? पंक्ती तुला येत आहे? हो, येतं मला. हा ठीक आहे ना, मग वाचून दाखवायचं लिहिल्यानंतर. हा आरव, तू काय चाललंय? आरव मला करतोय? लिहिता. अच्छा, ठीक आहे, लिही ना. मला येते लिहिता. ठीक आहे. मला पण येतं. अच्छा, तुला पण येतं? बरं हॅलो बरं. मॅम, आरवची आई हा बोलते. हा, हा हा आरवला बोला. ऍक्च्युली बोलण्याचा प्रॉब्लेम हे आहे, मराठी बोलता येत नाही इतकं चांगलं, पण लिहिता वगैरे येतं हिंदीमुळे. अच्छा, हो का? तर हा त्याला थोडस बोलणं वाढवायचं, बोलत जा हा, म्हणा त्याचा आता. ऍक्च्युली लँग्वेज डिले होता, त्याच्यामुळे आम्ही एकच लँग्वेज ठेवली होती. आता आम्ही मराठी बरं सुरू केली आहे, पण इतकं त्याला समजत नाही. बरं बरं, चालेल. होईल, येईल त्याला, बोलता पण येणार. आरव, ए आरव, तर मॅम काय म्हणतो, काय नाही. काय सांगू, काय लिहिलं तू? क क लिहिला ना? हाताने हा, तर लिही ना. तुला किती येतं मला लिहून दाखव. ठीक आहे, तुला किती येत आहे तेवढं लिही आणि मग दाखव. मग परत पुढचं आपण शिकू समोर. ठीक आहे? ओके. निशा, झालं तुझं? हो, चावी. दाखव आता. वाच ना. म्हणजे शाईन. आरव दिसत नाहीये, तू दाखव जरा, थोडस व्यवस्थित लांब जा थोडा, म्हणजे कळेल. सेट कर तू बरोबर. नाही दिसत आहे, तू फोटो काढून पाठव. हो हो. वाचून दाखव, तू काय लिहिलं वाच बरं. आरव, तू काय लिहिलं? चकली
चष्मा, चावी, चावी, हा चमक, चमक. चक- प्रिशा तू वाच ना. चकली, चमचा. हा दोनच लिहिले का? हो, लिहिते आता. ठीक. हा अजून कोणी लिहिलं? चष्मा काढला तू? वा वा छान काढलं. हा झालं तुझं? हा चकली पण काढली. अरे वा छान काढली छान. हा छान छान. Yes. रियांश काय करतोय? ए रियांश झालं तुझं? झालं? मॅम माझं दिसत झालं. हा वाचून दाखव आता. मॅम माझं वाच. झालं. हा वाचून दाखव ना. च चहा, च चप्पल, हा? च चमचा, च हा चकली, च चिमणी. हा तीनच का अजून? अजून नाही येत. बर. प्रिशा झालं तुझं? हो ग सोनी छान बघा किती छान काढलं तिने. चकली, चमचा, चावी, हा चष्मा, हा चम चमक, चाक, हम्म चहा, चंद्र. ठीक आहे खूप छान. स्पृहा स्पृहा काय करतीये? माईक चालू कर तुझा. हा बोल आता. मी लिहिते अजून. लिहिते आहे. बरे बरे. अच्छा सानूनी काय काढलं आता? कंगवा, कंचपा, चक्री, तू क ग चष्मा, लिहून काढ. किती येते तर. कंगवा, चष्मा, चकली, चमचा आणि टी आणि चटणी. हे छान खूप काढलंस. खूप छान. मस्त मस्त छान एकदम. एकदम छान छान काढलं. हा रियांश ए रियांश झालं तुझं झालं का? काय लिहित आहे तू? रियांश काय लिहित आहे? मॅम हा अजून लिहिलंय थोडस. बरं बरं. लिहिलंय.
मॅम हा झालं हा झालं आणि तो परत एक जवळच असते. आपण बाहेर जाताना घालूनच जातो. तर ती कोणती गोष्ट असते आपल्याकडे? कोणी सांगेल का? चप्पल चप्पल असते. तर चप्पल कोणाकोणाला लिहिता येईल? कोण लिहून दाखवेल? पटकन लिहून दाखव. लिहून दाखवायचं आहे डायरीमध्ये, तुमच्या वहीमध्ये. स्पेलिंग नंतर शिकायचं. तिथे ठेव. मी शिकवणार. तिथे ठेव. बघ तिथे, अशी पकड मग. चोच सांग, चोच. फक्त ती चोच असते ना. टोच टोच प वर प येईल. चप्पल. आपण काय बोलतो बोलताना? चप्पल. डबल पॉप. हा सान्वी सांग. टोच हम्म. स्पृहा काय करतीये? ए स्पृहा. सान्वी, चोच कशाला कुणाला असते का चोच? तोच कोण? पक्षीला पक्ष्यांना चोच असते. छान. हो. हा काय येतं? चिमणी काय हा चिंबडी चालेल. प्रियांश, वाचून दाखव तू काय लिहिलं ते. चमचा हम्म. चप्पल हा आणि चकली हा. स्पृहा तू वाच. तू काय लिहिते आता दाखव. तू काय लिहिते? दाखव. नाही दिसत आहे. सेट कर, कॅमेराला सेट कर. बरोबर कर कॅमेरा. कॅमेरा बरोबरच आहे. पाठवून आपल्या ग्रुप वरती. ठीक आहे. आता च सगळ्यांना समजलं च पासन काय काय तयार होत होतं. आपण आता पावसाळ्यात काय वापरतो? पावसाळ्यात भिजायला कोणाला आवडतं? कोण कोण भिजतं पावसाळ्यामध्ये? मज्जा करायला आवडते पावसाळ्यात? एकदाच भिजली होती पावसात. अरे वा. आई भिजू देते का? पावसाळ्यात भिजायला आवडतं, पण आई भिजू देते पावसात? फक्त एकदाच भिजलेलो होतो. हो का? आपण काय वापरतो? घराच्या बाहेर जातो तेव्हा आपण काय वापरतो? छत्री छत्री वापरतो. कोणाकडे छत्री आहे? छत्री कोणाकोणाकडे आहे? अरे वा. छत्री कोणत्या कलरची असते छत्री? कोणत्या कोणत्या कलर मध्ये असते? ब्लॅक काला ग्रीन अच्छा. पर्पल मराठीमध्ये सांगायचं, मराठीमध्ये. कलर म्हणजे काय मराठीत? पहिले कलर म्हणजे सांगा मला. मराठीत कलर म्हणजे काय म्हणतो आपण? कलर म्हणजे काय? कलर. कोणता रंग येतो त्या छत्रीमध्ये? कोणता कोणता रंग लागलेला राहतो? काला काला नाही म्हणत काळा. आपण, काळा म्हणतो मराठीत. काळा अजून? हा ठीक आहे ना. तर छ पासन आपल्याला बघायचं आहे. छ पासन कोणते शब्द? छ से छत्री. छत्री लिहिता येईल का तुम्हाला? हो हा तर म्हणताना कसं म्हणायचं मग? छ पासून छत्री. ठीक आहे. छ से छत्री थोडं हिंदी साईडला झालं. ठीक आहे.
छ पासून आपल्याला काय होतं? छत्री. सुरुवात लिहिलं तू? छत्री लिहिलं? हा दाखव. दाखव मला. अच्छा, छत्री काढली तू? छान छान. छत्री हा. काढली. हो. छत्री छपासून काढली मी. हो. छ पासून आपल्याला शब्द करता येतील. त्यामध्ये आता मग जास्त तुम्ही छडी छडी हा छडी हा परत तरी काढलं झालं परत पत्र रे पत्री री अजून छवन्न कुठला येईल हा. तुला काय सांगायचंय सांग. झमट्टी हा. हस्ती छत्री. हस्ती डी हा. मला पाणी हवंय. हा. छडी रिषा काय सांगायचंय? रिषा छ छवन्न पासून काय करता येईल? काय केलं तू? छडी छडी. हा. छडी कोणी कोणी खाल्ली? कोणाला कोणाला मिळाली आहे? सानवीने घेतली? अरे वा. टीचर छडी कोण देतं आपल्याला? छडी कोण देतं? आई आई देते. अजून कोण देतं? मावशी अरे बापरे. अजून? छान 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 वर्ड. हा. शिक्षक पण देतात ना आपल्याला छडी? शिक्षकांची कोणी घेतली आहे छडी? सुरुवानी घेतली आहे का? नाही टीचर आपल्याला छडी देता. सगळे छान चांगले विद्यार्थी आहेत, त्यामुळे कुणालाही छडी मिळालेली नाही. ठीक अरे आहे. वा वा. सगळे अभ्यासू आणि छान अभ्यास करतात, त्यामुळे कुणालाही छडी मिळणार पण नाही पुढे. ठ पासून अजून एखादा छानसा आवाजाचा शब्द कुणाला माहितीये का? आवाज येतो छ बघा, पासून घुंगरांचा आवाज कसा येतो? छम 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 छमछम. किंवा छुन छुन. छमछम. छम छम मॅम छोट छ से छम. छ पासून छम छम छम. छाया छाया छ आणि म लावायचा त्याला. छाया छम. छोट छाया छ म. छाया चमकन कैसा भार छम छम. 2 वेळा. कुणीतरी छाया सांगितलं, तुम्हाला माहितीये का छाया म्हणजे काय? छाया छाया आपली सावली. बरोबर, पंक्तीचं बरोबर सावली बरोबर बरोबर. हा. छम 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 छम. म्यूट केलंय हा. काय केलं? छम छम. ज्यांना लिहिता येतं त्यांनीच लिहा. ठीक आहे. ते त्र वगैरे लिहिता येणार नाही तर पुढे नंतर शिकवणार तेव्हा लिहाल. ठीक आहे. छत्रीचा त्र लिहिता येणार नाही कदाचित. हो हो. छोट नाही रे बा. हा. छोट छम छम. लिहिता येत असेल तर लिही, नाही ते. पंक्तीने सांगितलं आता छत छत छत. आपण छतावर काय करतो? पतंग उडवायला जातो की नाही?
हा छत जो शब्द आहे ना तो हिंदी येईल ना मॅडम? नाही, छतावर म्हणतो ना आपण, छत. छत म्हणजे हिंदी येईल ना? नाही, मराठीत पण छत म्हणतात. छकुली. अरे, छप्पर चकुली. छप्पर. बरं. मॅम, छकुली माझं नाव आहे. हा हा, चकुली पण म्हणता येईल ना. छत पण म्हणतात, गच्ची पण म्हणतात. गच्ची म्हणतात किंवा गच्ची छप्पर म्हणतात, म्हणजे माडी म्हणतात. छप्पर. हा, माडी शब्द आहे. हम्म. स्पृहा काय करते? स्पृहा छत्री पण हिंदीमध्ये त आणि री आहे, तर मराठीत त्र होते का? जेव्हा हिंदीमध्ये लिहितो तर आपण छ, त आणि री लिहितो. हा, र व रीची मात्रा. मराठीत त्र त्र छत्री. बरं, मराठीत त्र आहे. ओके. छत्री. तू काय लिहिलंय? इंग्लिश मध्ये लिहित आहे का सान्वी? मी वाचून दाखवूंगा. त्यानंतर आपला ज ज माहितीये तुम्हाला? ज पासन काय तयार होतं? जहाज. जहाज. जहाजात कोण कोण बसलाय? बसलाय का कोणी? जहाज पाहिलं तरी पाहिलंय का? मॅम, मी त्यापेक्षा बसली आहे. तू बस. जहाज. कसं वाटते जहाजामध्ये? छान वाटतं ना? हो. मॅम, मी जहाज आवाज जाताना मी बसते. अरे वा. लिहून दाखवा. जहाज येतं का तर? मॅम, मी एकदा जहाज बघितली आहे, बसली नाहीये, मी जहाज बघितली आहे. अच्छा. खूप वेळेस बघितली आहे, जेव्हा मी गोव्याला गेली होती. हा, तर ज पासून आपल्याला काय काय बोलता येईल शब्द? 5 शब्द कोण सांगेल? जादू. जमीन. हा, जमीन. जमीन. जादू. जमीन. जग. जग. सांग सानू. जाग. जत्रा पण म्हणतो. जत्रेमध्ये जातो ना आपण? हो. जत्रा. जत्रा पाहिली आहे का? हो. कोणी कोणी? जत्रा? हा, जत्रा पण म्हणता येईल. जत्रा. जहाज. जमीन. जग. हम्म जत्रा. जत्रा. आणि अजून? तेच बोललेलं. बोललेलं मी. जीवन. आपल्याला जाग. जीवन. जल पण म्हणते. काय? जाग. जाग. जाग येणारे. जाग. हा, हो. अच्छा, जाग. बरं. आणि जिथे खूप सारी जाग. झाडे असतात, मोठी मोठी झाडे असतात आणि प्राणी असतात, त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण? जंगल. हा. जंगल. लिहिता येईल ना जंगल?
जप जप करणे. आणि नवरात्रामध्ये जे आपण रात्रीला करतो त्याला काय म्हणता येईल? नवरात्रामध्ये जे रात्री केलं जातं. जागरण. हा, अगदी बरोबर. जागरा. हम्म. जागरण. जागरण लिहिता येईल जागरण? जागरण. ठीक आहे, आपण शिकूया ना नंतर. त्यांनी लिहायचं. त्रिशा काय करते? झालं. झालं? वाचून दाखव. झालं. वाचून दाखव. जहाज, जमीन, जग, हम्म हम्म छत्रा, हम्म जग, जारण. काय शेवटचं काय सांगितलं? जागरण. जागरण. ग लिहिते ते ग. जागरण. ग जागरण. टाक मध्ये. कोण सांगणार आहे? आरव, तू लिहिलं का? हो. हा, वाच तर. जहाज, जमीन, जग, जत्रा, जंगल, जागरण. हा, खूप छान. प्रिशा, हा. हा, तू काय लिहिलं? जहाज, जत्रा, जादू, जाग, जंगल, जागरण, जत्रा. हा, चावी. जीभ. जीभ. अरे वा, मस्त, खूप छान. जेवण. जेवण. हा, जीवन. जेवण. चला, जेवायची वेळ झाली आता आपली. ठीक आहे, आपला वर्ग पण संपत आलाय आता. हा, कोणाला बोलायचं का? बरं, मी पुढच्या वेळेसाठी एक छान सांगते. नाही, पुढच्या वेळी जेव्हा हे आपण शब्द घेऊया तेव्हा आपण प्रत्येक असं नाव, गाव, वस्तू, प्राणी याच्याप्रमाणे घेऊया. ठीक आहे, म्हणजे नाव सांगायचं त्या व्यंजनावरून, त्या अक्षरावरून. गावाचं नाव येत असेल तर गावाचं नाव सांगायचं, प्राण्याचं नाव येत असेल तर प्राण्याचं नाव. ठीक आहे, पुढच्या वेळी असं गंमत जम्मत करूया. ठीक आहे. हो. चला, ठीक आहे सगळ्यांना. टाटा. हा, तर त्यामुळे सगळ्यांनी, मी सांगते एक छानसं, पुढच्या वेळी जे शब्द आपण म्हणणार आहे ते शब्द सगळे छान प्राणी, फुलांची नावं, असं सगळं शोधून पुढच्या वेळी करूया. ठीक आहे. चला, भेटूया. छान वाटलं सगळ्यांना भेटून आज. मस्त. चला, बंद करूया. पुढच्या वर्गात भेटूया सगळेजण. ठीक आहे. चला, बाय. बाय. बाय.